नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये मागील भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र व राष्ट्रवाद याविषयी विचार जाणून घेतले. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीविषयी असलेले विचार जाणून घेणार आहोत. खरं तर डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय चिंतनातील लोकशाही विचार हा केवळ आदर्शांच्या स्वप्नरंजनातून आलेला नव्हता, तर तो सभोवतालच्या सामाजिक राजकीय वास्तवाच्या परिस्थितीत अगदी तो तावून सुलाखून निघालेला असा हा बाबासाहेबांचा लोकशाहीविषयक विचार आपल्याला सांगता येईल. आणि त्यांच्या एकूण राजकीय चिंतनात लोकशाही विचार हा अत्यंत मोलाचा असा विचार आपल्याला, आणि विशेष म्हणजे तो आधुनिक स्वरूपाचा विचार म्हणून सांगता येईल. भारतात लोकशाहीची उभारणी करणं एवढ्यापुरतंच त्यांचे राजकीय ध्येय परिसीमित नव्हतं बाबासाहेबांचं. तर जगात जिथे जिथे लोकशाही असेल त्या सर्वच राष्ट्रांशी सहकार्य करून भारताने आपले लोकशाही मूल्यांचं संरक्षण करावं अशी त्यांची इच्छा होती. सामान्य माणसावर आंबेडकरांचा इतका मोठा प्रभाव होता आणि विश्वासही होता की त्यांच्या व्यक्तिगत व सामूहिक प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठापनेसाठी लोकशाही जीवनमार्गाचा त्यांनी ध्यास घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जुलूम असेल, जातीयता असेल, गुलामगिरी या सर्वातून सामान्य माणसाला मुक्त करणारी शासन व्यवस्था कशी असावी हाच शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमरण आपल्याला चालविलेला दिसून येतो. त्यांचं म्हणणं होतं की या देशातील सामाजिक संबंधांची फेररचना ही फक्त लोकशाही राजवटच करू शकेल असा त्यांचा ठाम विश्वास होता. मग बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून लोकशाही म्हणजे काय, तर बाबासाहेब म्हणतात की लोकशाही म्हणजे सहजीवन. लोकशाहीची मुळं ही सामाजिक संबंधातच आढळतात अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. सामाजिक संबंध कसे आहेत त्यावर लोकशाही अवलंबून आहेत, आणि म्हणून ते म्हणतात की लोकशाही म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचं सहजीवन आहेत असं ते सांगतात. ज्या समाजात भिन्न सामाजिक गटांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनात प्रबळ अशी तफावत असते, त्यांच्यात मोठ्या स्वरूपात भेदभाव असतो आणि भिन्न भिन्न लोकसमूहांच्या ठायी ह्या सहजीवनाची भावनाच अपुरी असते, अनुपस्थित असते, मग अशा ठिकाणी लोकशाही वातावरण निर्माण होणं हे अवघड आहे. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीवरील चिंतनाचा केंद्रबिंदू आपल्याला असल्याचं दिसून येतं. कारण त्यांचा लोकशाहीचा दृष्टिकोन काय सांगतो, तर लोकशाही म्हणजे सहजीवन. आणि मग सहजीवन कधी निर्माण होईल, तर त्या समाजातील सामाजिक संबंध कसे आहेत यावर ते ठरेल. आणि जिथे सामाजिक संबंध हे वर्ण, जात, धर्म, पंथ अशा नानाविध प्रकारच्या घटकांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये उच्च नीचतेच्या, श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावना प्रबळ अशा दृढ झालेल्या आहेत, मग अशा समाजात सहजीवन निर्माण करणं हे मोठं कठीण आहे. आणि मग तिथे लोकशाही कशी प्रस्थापित केली जाईल, तर म्हणून बाबासाहेब म्हणतात की मग ज्या समाजामध्ये हे सामाजिक गट, वेगवेगळे सामाजिक यांचा सांस्कृतिक दृष्टिकोनात जर मोठ्या प्रमाणात तफावत असेल तर तिथे सहजीवन हे असूच शकत नाही. आणि मग अशा वातावरणात लोकशाही कशी निर्माण करता येईल.
आणि मग त्याचा शोध घेणं हेच बाबासाहेबांच्या वरील जे चिंतन आहेत, जे राजकीय विचार आहेत, त्याचा हा केंद्रबिंदू आपल्याला असल्याचं दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की दारिद्र्य, निरक्षरता, जातीय पृथकता हे ह्या देशातील भारतीय लोकशाहीच्या वाटचालीतील सर्वात प्रमुख अशी अडथळे आहेत. कारण जोपर्यंत बाबासाहेब म्हणतात की प्रयत्नपूर्वक ह्या तीनही घटकांचं निर्मूलन होत नाही. तीनही म्हणजे कोणते? दारिद्र्य, निरक्षरता, जातीयता. या तीनही घटकांचं निर्मूलन होत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही अस्तित्वात येऊच शकत नाही. कारण तोपर्यंत या देशातील बहुमत हे त्या मतदारसंघातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व ते करू शकत नाही. आणि म्हणून भारतात जिथे सर्वांना समान हितसंबंध असूच शकत नाही आहेत प्रत्यक्षात, मग तिथे परिपूर्ण आणि मुक्त प्रतिक्रिया नाही आहेत. जिथे विभिन्न सामाजिक गटांना सहभागाची समान अशी क्षेत्र नाही आहेत, जिथे लहान आणि मोठा असा कोणताही गट अन्य गटांचं प्रतिनिधित्व करूच शकत नाही, तिथे लोकशाही व्यवस्था निर्माण होणं हे अवघड आहे. मग आधी त्यासाठी हे सर्व आपल्याला बंद करा. म्हणून समान संधी, सर्वांना समान न्याय, सर्वांपुढे समता प्रस्थापित करावं लागेल. तेव्हाच काय होईल? तिथे लोकशाही आणता येईल. बाबासाहेबांच्या मते प्रत्येक देशात एक सत्ताधारी वर्ग असतो. प्रत्येक देशामध्ये हा सत्ताधारी वर्ग असतो आणि त्याच्या हाती जर स्वातंत्र्योत्तर काळातही सत्ता जाणं हे जर स्वाभाविक असेल, ब्रिटिशांकडनं भारताला स्वातंत्र्य मिळेल आणि मग ह्या स्वातंत्र्यानंतरही तो जो एक विशिष्ट वर्ग आहे त्या वर्गाच्याच हातात सत्ता जर जाणार असेल, हे जर ठरलेलं आहे, हे जर स्वाभाविक आहे, तर मग ते लोकशाहीच्या मूळ तत्वांशीच विसंगत असणार आहेत. आणि म्हणून लोकशाही आणि जर स्वराज्य हे खऱ्या स्वरूपात जर प्रकट व्हायचं असेल, ते प्रत्यक्षात आणायचं असेल, तर बाबासाहेब असं सांगतात की त्यासाठी ह्या वर्गाची राज्य करण्याची ताकद आधी गमावून बसवावी लागेल. सत्तेचा ज्यांना कधी स्पर्श झालेला नाही आहे अशा समाजाच्या तळी खितपत पडलेला जो पददलित वर्ग आहेत, जो अस्पृश्य आहेत, गोरगरीब आहेत, वर्षानुवर्ष जो सत्तेपासून दूर राहिलेला आहेत, अशा वर्गाला सत्ता प्राप्त करून द्यावी लागेल आणि तीच खरी लोकशाही असेल, असं बाबासाहेब सांगतात. सार्वत्रिक अमर्याद प्रौढ मताधिकाराच्या मार्गानं हे साध्य होऊ शकतं, हा विश्वास त्यांना होता. मग लोकशाहीमध्ये जर खऱ्या अर्थानं ती लोकशाही स्वराज्य प्रस्थापित करायचं असेल, तर ह्या तळागाळातील लोकांपर्यंत ती सत्ता पोहोचली पाहिजेत. आणि ती सत्ता कशाच्या माध्यमातून पोहोचेल? तर बाबासाहेब म्हणतात की सार्वत्रिक अमर्याद स्वरूपाचा प्रौढ मताधिकाराचा मार्ग हे साध्य करू शकेल. परंतु त्याचबरोबर हे निम्नवर्गीयांना आणि इतर संरक्षणाचीही आवश्यकता उरतेच, हे मात्र बाबासाहेब सांगतात. म्हणजे नुसतं त्यांना सत्ता दिली म्हणून लगेच तिथे त्यांचा उद्धार होईल असं नाही, तर ह्या घटकाला इतर संरक्षणाची देखील गरज उरेल आणि ते संरक्षण संविधानातून त्यांना दिलं जाईल, असं बाबासाहेब सांगतात. आज हा जो निम्न वर्ग आहेत, ज्या असहाय्य व उपेक्षित अवस्थेत कालक्रमण करत आहेत, त्यातून त्याला योग्य व मोफत शिक्षणाच्या साहाय्यानं आपल्याला बाहेर काढता येऊ शकेल.
त्यांना सुखी व स्वास्थ्यपूर्ण व निवांत असं जीवनाची हमी मिळविणे तितकंच आवश्यक आहे. कारण त्याशिवाय लोकशाही संस्कृतीचा अंगीकार करण्यास त्यांना उसंत मिळूच शकत नाही. जेव्हा त्यांना आपण शिक्षणाच्या माध्यमातून ह्या असहाय्य उपेक्षिताच्या जीवनातून बाहेर काढू, त्यांना सुखी, स्वास्थ्यपूर्ण आणि निवांत असं जीवन जगण्याची हमी आपण त्यांना देऊ, ते प्रत्यक्षात त्यांना देऊ, तोपर्यंत लोकशाही संस्कृतीचा ते अंगीकार करू शकणार नाहीत. त्यांच्यात लोकशाहीबद्दलची ओढ निर्माण होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाही हे काय आहे, तर शेवटी ते एक सामाजिक संघटन आहेत. हा उदात्त आणि आधुनिक असा विचार बाबासाहेबांच्या. लोकशाही म्हणजे सामाजिक संघटन, लोकशाही म्हणजे सहजीवन, लोकशाहीची पाळेमुळे ही सामाजिक संबंधात असतात. हा मूळ आधुनिक असा विचार बाबासाहेबांच्या लोकशाही चिंतनातून आपल्याला पाहावयास मिळतो. या देशाची पारंपरिक समाजरचना लोकशाहीला मुळीच पोषक नाही आहेत. हे बाबासाहेबांना माहीत होतं. कारण वास्तवात जी सामाजिक रचना आहेत भारतामध्ये, ती लोकशाही व्यवस्थेला कशी पोषक असू शकेल. कारण या व्यवस्थेमध्ये श्रीमंत, गरीब, ऊच नीच, मालक, मजूर असे स्थायी स्वरूपाचे वर्ग समाजात निर्माण होऊन ते टिकून आहेत. त्यामध्ये एका अंगाने जुलूम, दंभ, गर्व, औदात्य, लोभ, स्वार्थ आणि दुसऱ्या अंगाने असुरक्षितता, दारिद्र्य, अधोगती, स्वार्थ, आत्मनिर्भरता, स्वावलंबन, प्रतिष्ठा, स्वाभिमान या सर्वच गोष्टींचा ऱ्हास होताना दिसतो. म्हणजे एका बाजूला सामाजिक रचनेत हे सगळे उच्च नीचतेचे, गरीब श्रीमंतीचे, मालक मजुराचे असे गट निर्माण झालेले आहेत, वर्ग निर्माण झालेले, आणि दुसऱ्या बाजूला त्यातल्या एका वर्गावर हा जुलूम, बेबंदशाही होताना दिसून येते, अन्याय होताना दिसून येतो, त्यांचं दारिद्र्य, अधोगती त्यांची होताना दिसून येते, त्यांचं स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता, स्वावलंबन, प्रतिष्ठा, स्वाभिमान या सगळ्यांचाच ऱ्हास होताना दिसून येतो. आणि मात्र पहिला वर्ग हा लोभ, स्वार्थ यांनी पछाडलेला दिसतो. मग अशा सामाजिक रचनेमध्ये लोकशाहीला वातावरण कसं पोषक असेल असं बाबासाहेब म्हणतात. आधी मग या सामाजिक रचनेत मौलिक असे फेररचना करावी लागेल आणि त्याखेरीज लोकशाहीची इमले उभारल्यास भरभक्कम पाया नसलेल्या इमारतीप्रमाणे ते कोसळून पडतील याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यत्किंचितही शंका नव्हती. कारण लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर ही जी सामाजिक रचना आहेत, या सामाजिक रचनेत मूलभूत असे, मौलिक असे फेरबदल करावे लागतील. आणि जर ते केलं नाही आणि नुसतीच लोकशाही इथे निर्माण केली तर लोकशाहीची ही जी इमारत असेल, हे जी इमले असतील, हे जसं एखाद्या इमारतीला पायाच नसला तर ती इमारत जशा तात्काळ कोसळू शकेल तशीच ही लोकशाहीची अवस्था घडेल. आणि म्हणून या मौलिक अशा, मूलभूत अशा सामाजिक रचनांना ते सामाजिक लोकशाहीची निर्मिती असं नाव देतात. म्हणून बाबासाहेबांच्या लोकशाही विचारामध्ये सामाजिक लोकशाही हा विचार अंतर्भूत झालेला आहे. हा मूलभूत अशी ही संकल्पना, अत्याधुनिक अशी ही संकल्पना आहे. कारण लोकशाही ही केवळ राजकीय व्यवस्थेपुरती, राजकीय जीवनापुरती मर्यादित नसते. कारण बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की राजकीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी तिथली समाज व्यवस्था महत्त्वाची असते. कारण लोकशाहीची पाळेमुळे ही त्या सामाजिक संबंधांमध्ये असतात आणि म्हणून तिथे पहिली सामाजिक लोकशाही निर्मिती झाली पाहिजेत. हा उदात्त असा विचार बाबासाहेबांच्या विचारांमधून, लोकशाही विषयक विचारांमधून आपल्याला पाहावयास मिळतो. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत, बाबासाहेब म्हणतात की अल्पसंख्याकांचे बहुसंख्याकांच्या हातून होणारं शोषण
हे मुळात सामाजिक लोकशाहीमध्ये बसत नाही. संरक्षित आणि मानवी हक्क, व्यक्तीची प्रतिष्ठा, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक विकास इत्यादी लोकशाही आदर्श कितपत प्रत्यक्षात उतरू शकतील, हे त्या लोकशाहीच्या तळमजल्याचा नकाशा, ज्याला ग्राउंड प्लॅन म्हणतो आपण, त्यावर अवलंबून असतं. म्हणजे बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांचं शोषण केलं तर तिथे सामाजिक लोकशाही निर्माण होणारच नाही. मग ही उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठत्व, शोषक शोषित हे घटक जर तसेच राहिले तर मग ते सामाजिक लोकशाहीच्या परिभाषेत बसत नाही. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांचं जर शोषण केलं तर तेही सामाजिक, मग त्यासाठी संरक्षित मानवी हक्क, व्यक्तीची प्रतिष्ठा, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक विकास हे जे लोकशाहीचे आदर्श आहेत, हे प्रत्यक्षात येऊ शकत नाही. कारण लोकशाहीचा जो ग्राउंड प्लॅन आहे, अगदी तळावर हे सर्व आलं पाहिजेत. मग हा जो नकाशा आहे, हा नकाशा म्हणजे त्या देशातील सामाजिक संरचना असते, असं बाबासाहेब सांगतात. राजकीय संरचनेवर सामाजिक संरचनेचा खूप प्रभाव पडत असतो. लोकशाही शासन प्रकार लोकशाही समाजरचना गृहीत धरीत असतो. सामाजिक लोकशाही अस्तित्वात आल्याखेरीज लोकशाहीच्या औपचारिक सांगाड्याला मुळीच किंमत नसते, उलट तो सांगाडा तिथे अप्रस्तुत ठरतो. हा विचार बाबासाहेबांच्या लोकशाही विचारातून दिसतो. आणि म्हणून बाबासाहेबांना एक पूर्ण खात्री होती, विश्वास होता की जेव्हा जिथे जर सामाजिक लोकशाहीच अस्तित्वात नसेल, त्या व्यवस्थेमध्ये राजकीय लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही, आली तरी ती टिकू शकत नाही. तो केवळ एक सांगाडा असतो. आणि म्हणून बघा, युरोपामध्ये, इंग्लंड, अमेरिका, तिथल्या लोकशाही या प्रगत आहेत असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तिथल्या सामाजिक संरचना या त्या लोकशाहीचा भरभक्कमाचा आधार ठरतात. एवढंच काय, आपण आपल्याबरोबरच्या पाकिस्तानचं उदाहरण घेतलं तर पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 4 वेळेस लष्करी राजवटी येऊन गेलेल्या आहेत. त्यांनीही लोकशाही स्वीकारली, आपणही लोकशाही स्वीकारली. भारतामध्ये एक आणीबाणीचा अपवाद सोडता, आणि ती पण अंतर्गत आणीबाणी होती स्वातंत्र्यानंतरच्या काळात, भारतात ही लोकशाही तुलनेनं कितीतरी पटीनं चांगली आहेत. आणि तीच पाकिस्तानमध्ये तिथल्या सामाजिक रचना ह्या तिथल्या राजकीय रचनेवर प्रभाव पाडतात. कारण राजकीय रचनेवर सामाजिक रचनेचा फार मोठा प्रभाव असतो. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाही शासन प्रकार हा लोकशाही समाज रचना गृहीत धरीत असतो. आणि सामाजिक लोकशाही अस्तित्वात आल्याखेरीज लोकशाहीच्या ज्या औपचारिक सांगाड्याला मुळीच किंमत नसते, उलट तो सांगाडा त्या व्यवस्थेमध्ये अप्रस्तुत ठरतो. हा विचार बाबासाहेबांनी दिलेला दिसतो. केवळ एका व्यक्तीला एक मत देऊनच सामाजिक लोकशाही निर्माण होत नाही, हेही त्यांनी सांगितलं. चला मग सगळ्यांना सारखं मत देऊया. एका व्यक्तीला एक मत दिलं म्हणजे आता सर्व बरोबर निर्माण झाले. पण बाबासाहेब म्हणतात की एवढ्याने सामाजिक लोकशाही निर्माण होणार नाही. मग सामाजिक लोकशाहीमध्ये 2 गोष्टींचा अंतर्भाव होणं गरजेचं असतं. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की कोणत्या त्या 2 गोष्टी असल्या पाहिजेत. तर पहिली गोष्ट की ही सहबांधवांबद्दल, आपले जे सहबांधव आहेत यांच्याबद्दल मानसिकता ठेवली पाहिजेत, त्यांच्याबद्दल सन्मान ठेवला पाहिजेत, समभाव हा त्यांच्याबद्दल आपण राखला पाहिजेत. ही पहिली गोष्ट सांगतात. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वपूर्ण मानतात. पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या सहबांधवांबद्दल सममानसिकता ठेवली पाहिजे, त्यांच्याबद्दल सन्मान ठेवला पाहिजे, समभाव ठेवला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट असं ते सांगतात की ताठर अशा सामाजिक बंधनांपासून मुक्त अशी समाजरचना केली पाहिजेत.
काही लोकांना विशेष अधिकार असणं व काहींना ते नसणं, यामधून समाजातील काही वर्ग एकाकी व तुटून पडणे हे लोकशाहीच्या तत्वाशी विसंगत ठरतं. हा दुसरा विचार ते सांगतात. आणि आपल्याकडे नेमकं तेच होतं की आपल्याकडचे जे सामाजिक संबंध होते ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले होते आणि हे सामाजिक संबंधांच्या रचना त्यांच्या भिंती ह्या अत्यंत भक्कम होत्या. त्या छेदण्याचा कोणी प्रयत्न करू शकत नव्हता आणि ज्यांनी छेदल्या त्याला समाज बहिष्कृत करत होता. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की दुसरी गोष्ट काय आवश्यक आहे, समभावाबरोबर दुसरी गोष्ट की सामाजिक बंधनं जी आहेत ना, या बंधनांपासून मुक्त अशी एक सामाजिक रचना निर्माण करायची, ज्यामध्ये ह्या श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या जातीपातीच्या धर्माच्या ह्या ज्या भावना आहेत त्या गळून पडल्या पाहिजेत. आणि मग काही लोकांना त्याच्या आधारावर जे विशेष अधिकार मिळतात आणि काही लोकांना मिळत नाही, यामुळे समाजातील एक वर्ग हा एकाकी तुटून पडतो. मग हे लोकशाहीच्या तत्वाशी विसंगत ठरतं. तसं व्हायला नको. ह्या जर दोन गोष्टी झाल्या तर तिथे सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकेल. निसर्गाने मानव मात्रात विषमता पेरली असली तरी ही बाब लोकशाहीच्या विकासाआड येऊ शकत नाही. किंबहुना माणसं निसर्गतः विषम असतातच, म्हणूनच त्यांना समतेची वर्तणूक देणं हे अगत्याचं होऊन बसतं. बाबासाहेबांचा हा विचार अत्यंत मौलिक आहे. कारण विषमता दोन प्रकारच्या असतात, एक मानवनिर्मित आणि एक निसर्गनिर्मित. म्हणजे कोण काळा गोरा, कोण कोणत्या जातीत धर्मात जन्माला येणे हे त्याच्या हातात नसतं. आणि बाबासाहेब म्हणतात की ही जी नैसर्गिक विषमता जी असते, मानव मात्रामध्ये विषमता आहेत, ती बाब इथे लोकशाहीच्या विकासाच्या आड येत नाही, ती गौण असते. मग कोणती विषमता जी माणसाने निर्माण केलेली आहे. आणि किंबहुना ते असंही म्हणतात की मग निसर्गता जी विषमता असते, म्हणजे काही अपंग असतील, काही दुर्बल असतील, अशा घटकांना मग समतेची वर्तणूक देणं, वागणूक देणं हेच तिथे गरजेचं होऊन बसतं. एक व्यक्ती एक मत यापेक्षा बाबासाहेब असं म्हणतात की एक व्यक्ती एक मूल्य हे तत्त्व अधिक सोयीस्कर त्यांना वाटतं. सामाजिक आणि राजकीय संबंधांमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील अंगभूत मूल्य ह्या तत्वाच्या मुळाशी आहेत. कारण राजकीय लोकशाहीमध्ये एका व्यक्तीला एक मत दिलं म्हणजे त्या व्यक्तीचा उद्धार झाला, तिथे लोकशाही खऱ्या अर्थानं प्रस्थापित झाला असं म्हणता येणार नाही. तर एक व्यक्ती एक मूल्य हे तत्त्व योग्य राहील. कारण सामाजिक राजकीय संबंधांमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील ज्या अंगभूत मूल्य आहेत त्या या मूल्य तत्वाच्या मुळाशी असतात. त्यात बाबासाहेबांना जनतेच्या सर्वांगीण आर्थिक सामाजिक विकासाचं रहस्य त्यामध्ये दिसून येतं. दर 5 वर्षांनी एकदा दिले जाणारं मत हे उपाशीपोटी माणसाला कवडी किमतीचं वाटेल ना. मग अगदीच ते स्वाभाविक आहेत. शोषण, दमदाटी, छळ सदैव ज्याच्या वाट्याला येतात त्याला त्या मताचं किंमत काय, त्याच्यासाठी ते मत काय आहेत. मग ज्याला आधीच कुणाकडून सहानुभूती, प्रेम किंवा जीवन हेतूंचं आदानप्रदान लाभत नाही, त्याचं समाधान हे त्याला मत तुला एक मत दिलेलं आहे, तू तुझं मत पाहिजे त्याला देऊ शकतो, याच्यावर कसं करता येणार ना. म्हणून बाबासाहेबांच्या मते ह्या परिस्थितीत आधी परिवर्तन घडून आलं पाहिजेत. सर्वांना समान दर्जा समाज माणसात प्राप्त झाला पाहिजेत, समान प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, तरच यशस्वी लोकशाही या देशात उभी राहू शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विचारात म्हणजे याचा अर्थ आपल्याला मानवी हक्कांना आणि त्या मानवी हक्कांच्या संरक्षणांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं दिसतं. त्यांच्या मते राजकीय लोकशाहीची उभारणी ही 4 गृहीत तत्वांवर झालेली आहे. एक म्हणजे व्यक्ती हेच स्वयंमेव साध्य, व्यक्ती हेच स्वयंमेव साध्य आहे. 2 व्यक्तीला काही अदेय हक्क असतात व घटनेने त्या हक्कांची हमी त्याला दिली पाहिजेत. 3 कोणत्याही विशेष अधिकाराच्या प्रत्यार्थ व्यक्तीला आपल्या घटनादत्त हक्कांचा त्याग करावा लागू नयेत.
आणि 4 इतरांवर शासन करण्याची सत्ता राज्यसंस्था कोणत्याही खाजगी व्यक्तींना प्रदान करणार नाही. ही 4 तत्व अत्यंत मौल्यवान आहेत. आणि बाबासाहेबांच्या मते राजकीय लोकशाही उभारायची असेल तर हे 4 गृहीतक स्वीकारले पाहिजेत. एक, प्रत्येक व्यक्ती हा स्वयंमेव साध्य आहेत. व्यक्ती म्हणजे साध्य आहेत, हे तत्व गृहीत धरलं पाहिजे. दुसरं, व्यक्तीला अदेय हक्क असले पाहिजेत. व्यक्ती त्याचे हक्क कोणाला देऊ शकला नाही. त्याला त्याचे हक्क तो इतर कोणीही त्याचे काढून घेऊ शकत नाही, कारण त्याला त्या हक्कांना, मग अशा हक्कांना घटनेने हमी दिली पाहिजेत. त्याचे हक्क अदेय असले पाहिजेत. आणि कोणत्याही एखादा विशेष अधिकार प्राप्त करण्यासाठी त्याला मग आपल्या घटनादत्त हक्कांचा त्याग पण करावा लागू नये. आणि चौथी म्हणजे राज्यसंस्थेने लोकांवर सत्ता गाजवण्याची जी सत्ता असते त्यांच्याकडे, ती कोणत्याही खाजगी व्यक्तीला देता कामा नये. आणि ते खाजगी व्यक्ती सत्ता विकत घेतील आणि लोकांवर आपली सत्ता प्रस्थापित करतील. म्हणून अधिसत्तावाद, ज्याला ॲथॉरिटेरियनिझम असं म्हणतो आपण, सर्वंकष सत्तावाद, ज्याला टोटॅलिटेरियनिझम असं म्हणतो आपण, हे जे 2 आहेत, हे फॅसिस्टवाद किंवा अराज्यवाद कोणत्याही स्वरूपात असतो. बाबासाहेब असं म्हणतात की त्यांना कसून विरोध होता. सर्वंकष सत्तावाद, टोटॅलिटेरियनिझम आणि ॲथॉरिटेरियनिझम, ज्याला अधिसत्तावाद, सर्वंकष सत्तावाद, हे जे तत्व आहेत, ह्या तत्वांना ते विरोध, ते कोणत्याही स्वरूपातले असो, मग त्यांना बाबासाहेबांचा विरोध आहे. कारण व्यक्तीची अंगभूत प्रतिष्ठाच या शासन प्रकारांना अमान्य असून व्यक्तीचे व्यक्तित्व चिरडणे हाच त्यांचा स्वभाव धर्म आहेत. कशाचा? अधिसत्तावादाचा, सर्वंकष सत्तावादाचा. आणि म्हणून अधिकारांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना जर प्राप्त होणं, हाच बाबासाहेबांचा मूळ स्वभाव धर्म होता. आणि लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ निकष हाच आहे असं देखील ते म्हणतात. सर्व नागरिकांना समान संधी मिळायला पाहिजेत. सर्वांच्या मागण्यांमध्ये व हितसंबंधांमध्ये एक प्रकारचा सुसंवाद निर्माण झाला पाहिजेत. अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांना संरक्षण देण्याचे सौजन्य हे बहुसंख्याकांजवळ असायला हवे. त्यांच्या हक्कांना जपलं जावं. मानवी हक्काच्या संदर्भात माणसात भेदभाव केला जाऊ नयेत. असे उदात्त विचार हे बाबासाहेबांच्या या लोकशाही विचारांमधून, लोकशाहीवरील राजकीय चिंतनांमधून आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण थांबूया. यातील पुढचा जो भाग आहे लोकशाहीच्या संदर्भात, अजून बाबासाहेबांचे काही विचार आहेत, आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.